मला तुम्ही. छान वाटतंय. छान सगळी तरुणाई एकत्र आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट लोकांपर्यंत जे पोहोचवत आहेत, ज्यांचे कंटेंट आवडत आहेत, ज्यातून काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे, अशा काही लोकांना नामांकन आहे. तर जे सगळ्यात छान आहेत त्यांना पारितोषिकं मिळावीत ही माझी इच्छा आहे. डिजिटल माध्यमांविषयी तुझं काय मत आहे पर्सनली? मी इतकाच सोशल मीडिया वापरते. माझं काही चित्रपट येतोय आणि प्रमोशन करायचंय, काही महत्वाची माहिती सांगायची आहे, मला लोकांशी काहीतरी बोलायचंय, काहीतरी पोहोचवायचंय, मी अशी सतत सोशल मीडियावर पडलेली तुम्हाला दिसणार नाही की मी सकाळी उठून काय करते, मी संध्याकाळी उठून झोपताना काय करते. आणि हे जे करतायत त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. ते त्यांना जमतंय, ते त्यांना आवडतंय, ते त्यांना झेपतंय. मला यापैकी काही झेपणार नाहीये. मला काम करायला आवडतं आणि कामाद्वारे लोकांपर्यंत पोहोचायला आवडतं. ज्या चित्रपटांच्या ज्या भूमिका असतात त्या अतिशय वेगळ्या अशा निवडतेस, त्याविषयी काय सांगशील? नाही, भूमिका माझ्याकडे येतात. माझे वडील प्रोड्युसर नव्हते, त्यामुळे मला काही काय म्हणतात, कुठली भूमिका तुला करायची असं कधीच नव्हतं. ज्या भूमिका येत गेल्या त्या चांगलं करणं माझ्या हातात होतं आणि माझ्या पुढच्या भूमिकेसाठी तेच महत्वाचं कायम ठरत होतं. तर मला कामातून काम मिळत गेलेलं आहे कायम. त्यामुळे माझं म्हणणं आहे, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. तुम्हाला जे काम दिलंय ते तुम्ही 100% सुंदर करा, पुढे छानच होतं सगळं. काय सांगशील पुणेकरांना? मी पुणेकरच आहे, त्यामुळे माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं महाराष्ट्रावर प्रेम आहे. मला असं कायम वाटतं की मी महाराष्ट्राची मुलगी आहे. तर या सगळ्या पुणे, मुंबई, नाशिक, आणखीन ह्या सगळ्या भिंती ओलांडून आपण महाराष्ट्राचे म्हणून एकत्र येऊयात आणि एकमेकांवर प्रेम करूयात. हा गोडवा बोलण्याचा आणि जे नक्कीच. प्रेक्षकांचा दिसण्याचा भाग नक्कीच आई वडिलांकडून आलेला असेल, स्वभावाचा भाग आलेला असेल. मला असं वाटतं आपल्या वाढीत ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो, त्या गोष्टी आपल्या आत उतरतात, त्या आवडू लागतात आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. माझ्या वाढीमध्ये खूप छान छान माणसं होती. माझे काय म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे, मला स्वातंत्र्य आहे, तू स्वतंत्र आहेस याची लहानपणापासून जाणीव करू देणारे वडील होते. माझ्या वाडीमध्ये प्रचंड पुस्तकं होती. माझे मार्गदर्शक साळुंखे होते. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावर परिणाम करतात. आता थांबायची नाही सारखी तू भूमिका केली आहे, खूप चांगली भूमिका केली आहे. पण मराठी कलाकार ज्या राजकीय घडामोडी होत असतात किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल, या सगळ्या याच्यावरती मौन बाळगतात, बोलत नाही. तू स्वतः कसं बघते या सगळ्या? मी कायमच बोलते. माझं म्हणणं आहे, ब्रेक्ट जे म्हणतो की सगळ्यात राजकीय भिकारड निरक्षर कोणाला म्हणावं, तर जे राजकीय निरक्षर आहेत त्यांना म्हणावं. आणि राजकारण, समाजकारण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मला काय त्याचं करायचं असं होत नाही. सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर आपल्याला फरक पडणार असतो, मुलांच्या शाळांच्या फिया वाढल्या तर आपल्याला फरक पडणार असतो, प्रवासाचे भाडे वाढली तर आपल्याला फरक पडणार असतो. ह्या आपल्या आरोग्यावर, या आपल्या आयुष्यावर, या आपल्या मनस्थितीवर थेट घाला घालणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी कायमच व्यक्त होते. मी व्यक्त होणारी नटी म्हणूनच ओळखली जाते.